नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई या पदासाठी बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारतामध्ये विचारले पहिली बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? भारतामधली पहिली बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील बँक ऑफ हिंदुस्तान। बघा, ही भारतामधली या ठिकाणी पहिली बँक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर विद्यार्थी बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल सन 1935 ला आरबीआयची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय या बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, बँकेमध्ये विचारले IFSC कोड खालीलपैकी किती अंकी कोड असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बँकेमधला IFSC हा कोड किती अंकी कोड असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो IFSC बघा हा कोड 11 अंकी असतो। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, ATM या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। ATMचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ऑटोमॅटेड टेलर मशीन। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य ATMचं योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, NFET या शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो NEFT या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, RTGS बघा या ठिकाणी या प्रणालीमध्ये विचारले किमान खालीलपैकी किती रक्कम पाठवता येते? RTGS मध्ये विचारले खालीलपैकी किती रक्कम पाठवता येते? तर विद्यार्थी बघा, RTGS मध्ये बघा एका वेळी 2 लाखापर्यंत या ठिकाणी रक्कम पाठवता येते। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, UPI योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे UPI। बघा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, बँकेचं बघा राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बँकांचं राष्ट्रीयकरण विचारले कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर सन 1969 विद्यार्थी मित्रांनो यावर्षी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा या ठिकाणी सर्व विषयांचे आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्युनियर बँकिंग असिस्टंट असेल, शिपाई असेल, बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहेत। GK या ठिकाणी असेल, चालू घडामोडी असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, रुपे कार्ड विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? रुपे कार्ड विचारले कोणत्या संस्थेने सुरू केलेलं कार्ड आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील
NPCI बघा या ठिकाणी या संस्थेने रुपे हे कार्ड हे सुरू केले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले भारतामधली सेंट्रल बँक खालीलपैकी कोणती बँक आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारताची सेंट्रल म्हणजे मध्यवर्ती बँक कोणती बँक आहे. तर RBI विद्यार्थी मित्र भारताची या ठिकाणी मध्यवर्ती सेंट्रल बँक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा MICR हा कोड खालीलपैकी किती अंकी असतो. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी, MICR बघा बँकेमधला कोड असतो तर तो खालीलपैकी किती अंकी कोड असतो. तर सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. MICR बघा हा कोड 9 अंकी असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा चेकवरील तारीख 3 महिन्यापेक्षा जुनी असेल तर तो चेक बघा खालीलपैकी कशा प्रकारचा. बघा या ठिकाणी चेकवरील तारीख बघा 3 महिन्यापेक्षा जुनी असेल तर तो चेक खालीलपैकी कोणत्या प्रकारचा चेक असतो. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C राहील, स्टेले चेक. ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण होते. रिझर्व्ह बँकेचे विचारले पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते. तर विद्यार्थी बघा CD देशमुख. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B राहील. विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे या ठिकाणी पहिले भारतीय या ठिकाणी गव्हर्नर होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक शाखा असलेली बँक खालीलपैकी कोणती बँक आहे. भारतामध्ये विचारले सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा SBI भारतामध्ये सर्वाधिक शाखा असलेली बँक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा बँकेमध्ये विचारले CRR बघा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे. बघा विद्यार्थी योग्य फुल फॉर्म परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारतात. सर्वांनी बघा जेवढे काही बँकेमधल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म असतील ते बघा सर्वांनी या ठिकाणी पाठ करायचं आहे. बघा याचे 1-2 या ठिकाणी प्रश्न यावर विचारलेला असतो. बँकेमध्ये बघा CRR बघा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे. तर कॅश रिझर्व्ह रेशो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा बँकांची बघा बँकिंगची शाळा म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते. बघा SBI. ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा KYC योग्य फुल फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे. KYC बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नो युअर कस्टमर. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये ATM सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या बँकेने सुरू केले होते. भारतामध्ये विचारले ATM खालीलपैकी कोणत्या बँकांनी सुरू केले होते. बघा सर्वात प्रथम बघा भारतामध्ये HSBC बघा या बँकेने सर्वात प्रथम या ठिकाणी ATM सुरू केले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा MICR योग्य फुल फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे. MICR योग्य फुल फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन बघा MICR या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा IFSC योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. IFSC बघा हा बँकेचा कोड आहे. योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात. बघा या ठिकाणी GKचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला बघा गाभा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सुएझ हा कालवा बघा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे. हिराकुंड बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य कोणतं राज्य आहे. बघा गुजरात राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात या ठिकाणी पश्चिमेकडचं राज्य आहे. दुसरा क्रमांक 5 बघा भारतामधला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे. भारतामधला विचारले पहिला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे. तर राकेश शर्मा विद्यार्थी मित्रांनो भारतामधले पहिले या ठिकाणी अवकाश यात्री आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कशापासून मिळवले जाते. ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते.
बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ॲल्युमिनियम, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा प्रामुख्याने बॉक्साईट यांच्यापासून या ठिकाणी मिळवले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राऊसर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? राऊसर्कोमा या विषाणूमुळे विचारले कोणत्या प्रकारचा रोग हा होऊ शकतो? तर या ठिकाणी बघा कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये विचारले कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील पाश्चरीकरण बघा या पद्धतीमध्ये दूध हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा पांढऱ्या रक्त बघा पेशींना या ठिकाणी सैनिकी पेशी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर आणि बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? तर बिटुमिनस या प्रकारचा या ठिकाणी कोळसा सापडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा खालीलपैकी कोणते विद्यार्थी मित्रांनो हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा या ठिकाणी 4 सरोवर आहेत। तर वेंबनाड बघा जे की केरळ या राज्यामध्ये आहे ते खाऱ्या पाण्याचं या ठिकाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी रामानंद तीर्थांनी विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेळगाव बघा हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 या ठिकाणी राज्यामधला सीमावाद प्रश्न आहे? बेळगाव सीमावाद प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य बघा यांच्या 2 राज्यामधल्या या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळख? बघा बँकांची बँक बघा झाला होता प्रश्न विद्यार्थी, बँकांची बँक म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा बँकांची या ठिकाणी बँक आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा ग्राफाईट बघा हे खालीलपैकी कशाचं स्वरूप आहे? ग्राफाईट विचारले हे कशाचं स्वरूप आहे? बघा ग्राफाईट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हिरा ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा कार्बनचं या ठिकाणी स्वरूप असतो। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य कोणाचं आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील लाल बहादूर शास्त्री विद्यार्थी यांच्या या ठिकाणी जय जवान जय किसान या ठिकाणी हे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त बघा पाऊस विद्यार्थी मित्रांनो बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा सर्वात जास्त या ठिकाणी पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा राज्याभिषेक हा रायगडावर झाला होता। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे सरोजिनी नायडू भारतामधल्या ठिकाणी पहिल्या महिला राज्यपाल आहेत। प्रश्न क्रमांक बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम बघा छोटा मेंदू करतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1936 मध्ये बघा फैजपूर येथे बघा झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरले होते। तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष राहिले होते। प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणतं आहे? बघा द बेंगॉल गॅझेट बघा या ठिकाणी भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? बघा तापी आणि पूर्णा बघा यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी होत असतो। बघा सचिन तेंडुलकर बघा यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय? सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो सचिन तेंडुलकर बघा यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? द
बघा प्लेइंग इट माय वे बघा त्यांच्या ठिकाणी आत्मचरित्राचं नाव आहे। विषय क्रमांक बघा नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? नोटाबंदीची घोषणा विचारली, खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। 8 नोव्हेंबर सन 2016ला बघा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती। विषय क्रमांक बघा विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये विचारले कोणत्या वायूचा वापर करतात? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विजेच्या बल्बमध्ये बघा प्रामुख्याने नायट्रोजन या वायूचा या ठिकाणी वापर करतात। विषय क्रमांक बघा नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील 1 जानेवारी सन 2015ला बघा नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? बघा जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न बघा हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? त्यांना शिल्लकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची बघा शिधापत्रिका ही दिली जाते? बघा या ठिकाणी पिवळ्या रंगाची बघा शिधापत्रिका ही दिली जाते। विषय क्रमांक पुढचा बघा जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते? बघा पोलीस पाटलांची बघा नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियमन सन 1967 बघा या कायद्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते। विषय क्रमांक पुढचा बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महापौर आपल्या बघा पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा। सिंह बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सिंह। बघा सिंहचा बघा केसरी विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा नियतकालिक ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा संतोष करंडक बघा ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? संतोष करंडक बघा फुटबॉल खेळ ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा न्यूझीलंड बघा देश विद्यार्थी मित्रांनो कार्बन कर लागू करणाऱ्या ठिकाणी पहिला देश आहे। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे? बघा पंडित भीमसेन जोशी बघा या गायकाला विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न या ठिकाणी पुरस्कार हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विषय क्रमांक पुढचा बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। ग्रॅमी अवॉर्ड विद्यार्थी मित्रांनो संगीत बघा या क्षेत्रासंबंधीचा या ठिकाणी पुरस्कार आहे ग्रॅमी अवॉर्ड संगीत क्षेत्र। विषय क्रमांक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पोबारा करणे बघा पोबारा करणे म्हणजे बघा पळून जाणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पॉलिग्राफ बघा हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं या ठिकाणी यंत्र आहे? पॉलिग्राफ बघा हे यंत्र कशा संबंधीचं या ठिकाणी यंत्र आहे? पॉलिग्राफ बघा खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं या ठिकाणी पॉलिग्राफ हे यंत्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणतं पद बघा हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा लान्सनाईक बघा पद विद्यार्थी मित्रांनो हे सैनिक बघा आर्मीमध्ये येणारं पद आहे तर ते महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये ते पद येत नाही। बघा किमान या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? किमान बघा किमानचा विद्यार्थी मित्रांनो कमाल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। विषय क्रमांक पुढचा टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय? टाकसाळ बघा टाकसाळ म्हणजे बघा नाणी बनवण्याचा कारखाना ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा मुलांनो सर्वजण उभे राहा अशा प्रकारचं वाक्य आहे। बघा या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मुलांनो सर्वजण उभे राहा बघा उभे राहा म्हणजे आज्ञार्थी आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा ऑप्शन क्रमांक 4 आज्ञार्थी या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आहे।
विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिन बघा या ठिकाणी 12 जानेवारी विद्यार्थी मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो। विषय क्रमांक आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे बघा प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग बघा आर्ट ऑफ लिव्हिंग विद्यार्थी मित्रांनो श्री रविशंकर। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या ठिकाणी प्रमुख संस्थापक आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा? बघा आल्प्स या पर्वतरांगा विचारले कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आल्प्स बघा या पर्वतरांगा युरोप या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, नागपूर बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळणारा प्राणी आहे? कांगारू हा प्राणी तर ऑस्ट्रेलिया विद्यार्थी मित्रांनो या देशामध्ये या ठिकाणी आढळणारा तो या ठिकाणी प्रमुख प्राणी आहे। बरं प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये विचारले कोराडी खापरखेडा खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? कोराडी व खापरखेडा हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत तर ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? बघा जलविद्युत आहेत, औष्णिक आहेत, पवन ऊर्जा, अणुविद्युत कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट असेल, शिपाई असेल, बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी 8000 प्रश्नाचं प्रश्नसंग्रह अवेलेबल आहेत। बघा त्यामध्ये या ठिकाणी सर्व बँकेसंबंधी या ठिकाणी सर्व IMP प्रश्न आहेत, बँकेचे सर्व फुल फॉर्म आहेत, सर्व या ठिकाणी IMP PYQ आहेत, सर्व GK चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी मराठी बघा जे या ठिकाणी सर्व काही IMP विद्यार्थी मित्रांनो सर्वांकडे आपल्याकडे PDF या ठिकाणी अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।